सराफांसाठी क्लस्टर उभा व्हावा अशी मागणी आहे। त्या क्लस्टर उभारण्यासाठी आमचे शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत। हा क्लस्टर कोल्हापूर जिल्ह्यात व्हावा यासाठी पाठपुरावा केला जाईल अशी माहिती भाजपच्या ज्येष्ठ नेत्या व आमदार चित्राताई वाघ यांनी रविवारी मिरजेत दिली। गोल्ड व्हॅल्यूअर संघटनेनं केलेल्या मागण्यांसंदर्भात पाठपुरावा करू। जुन्या भारतीय दंडसंहिता कलम 411 मुळे सराफ व्यावसायिकांना त्रास होत होता। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे नवा कायदा व परिपत्रक काढण्यात आले। ते सराफ यांना सुरक्षा आणि संरक्षण देणार आहे। राज्याच्या व जिल्ह्याच्या दक्षता समितीवर अशा व्यापाऱ्यांचाही समावेश व्हावा अशी आमची मागणी आहे। सराफांना झालेल्या त्रासामुळे काही सराफांनी यापूर्वी आत्महत्या केली आहे। असा प्रकार होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न आहे। आम्हाला वसुली अधिकारी नको तर तपास अधिकारी पाहिजे। सराफांकडे असलेल्या कारागिरांच्या कलेला आधुनिकतेची जोड देण्याची गरज आहे। त्यासाठी क्लस्टर उभा करण्याचीही गरज आहे। सराफांसाठीचे असे क्लस्टर भारतात कुठेही नाही। असं क्लस्टर कोल्हापूरमध्ये सुरू व्हावं अशी मागणी आहे। त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे। कोल्हापूर सारख्या ठिकाणी आमच्या ओसवालजींनी ही मनीषा मांडली की एक गोल्ड क्लस्टर असावं। एक पायलट प्रोजेक्ट म्हणून एक गोल्ड क्लस्टरची सुरुवात कोल्हापूरपासून करावी असा सगळ्या या ज्येष्ठ गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशनच्या मानदांचा विचार आहे। त्या अनुषंगाने आम्ही सरकार दरबारी पाठपुरावा करणार आहोत की जुनं IPC 411 आत्ताचं भारतीय न्याय संहिता 315 या कायद्यान्वये जे सोनार व्यापाऱ्यांना सराफांना त्रास व्हायचा त्याच्या विरुद्ध गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशनने आवाज उठवलेला आहे। वेळोवेळी त्या सरकारला पत्र दिलेली आहेत, पाठपुरावा केलेला आहे आणि मला हे सांगताना विशेष आनंद होतो आहे की मागच्या टर्मचे उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रश्नामध्ये लक्ष घालून पूर्ण राज्यातील सराफांना दिलासा देण्यासारखी एक चांगलं परिपत्रक त्या ठिकाणी काढलेलं आहे। त्यामध्येही आम्हाला ज्या काही अजून समित्या आहेत, ज्याचं आपण म्हणू की दक्षता समिती, त्यामध्ये व्यापाऱ्यांचा समावेश व्हावा राज्यस्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती अशा पद्धतीच्या मागण्या या गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशनच्या सरकार दरबारी आहेत। आज तुम्ही पाहताय की सांगली असेल, कोल्हापूर असेल, इथले मोठे मोठे व्यापारी हे या ठिकाणी काम करतायत। त्यांनी आपल्या सगळ्या कारागिरांना बोलवून आणखीन व्यावसायिकांना बोलवून एक जनजागृतीचं काम केलं आहे। IPC 411च्या माध्यमातून याच्या आधी जवळपास 2 ते 3 म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 3 जास्तच आकडा हे वरिष्ठ तुम्हाला जास्त सांगू शकतील व्यापाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे आणि आता आणखीन कुणाचे जीव आम्ही जाऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका ही गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशनने केलेली आहे।